संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आलाय। हजारोंच्या संख्येने नागरिक या मूक मोर्चात सहभागी झालेत। बीडमध्ये आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि बीडमधील गुन्हेगारीला आळा घालावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलाय। एवढ्या मोठ्या संख्येने हा मूक मोर्चा होत असल्यामुळे या मोर्चाचं आयोजन कसं करण्यात आलंय, कोण कोण उपस्थित आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा आता आपण घेणार आहोत। नमस्कार, मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आल्यानं राज्यातील वातावरण चांगलंच तापले। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आज सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आलाय। या मूक मोर्चात हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत। आज सकाळी 11 वाजता बीडच्या डॉक्टर आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघाला। तिथून हा मोर्चा माळीवेस, अण्णाभाऊ साठे चौक, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला। या मोर्चात राजकीय नेत्यांनी सुद्धा उपस्थिती लावली आहे। बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संभाजी राजे छत्रपती, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके आणि मनोज जरांगे अशा अनेक नेत्यांनी सहभाग घेतलाय। बीडमध्ये या मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। शहरात 400 अंमलदार, वाहतुकीचे 70 अंमलदार, वरिष्ठ अधिकारी, 4 पोलीस उपाधीक्षक, इन्चार्ज ऑफिसर, 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आरसीपीची 6 पथकं आणि राज्य राखीव दलाच्या 2 SRPF तुकड्या अशा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। एकीकडे आरोपींना अटक करण्यासाठी मोर्चा काढला असताना दुसरीकडे मात्र अजूनही आरोपी फरार आहेत। पोलिसांना त्यांना पकडण्यात अजून यश आलेलं नाहीये। अशातच या प्रकरणात पकडले जात नसलेले 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा अंजली दमानी यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यानं मोठी खळबळ उडाली आहे। त्यामुळे या प्रकरणात अजून मोठमोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। अशाच ताज्या बातम्यांच्या व्हिडिओ अपडेटसाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।